नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोगिताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 टेट परीक्षा 3 आणि या टेट परीक्षा 3च्या माध्यमातून आपापल्या शाळेवरती कॉलेजवरती जाण्याचं स्वप्न संपूर्ण महाराष्ट्रातील अभियोगिताधारक पाहत आहेत. खऱ्या अर्थानं ही जी 2025-26 टेट 3 ची भरती आहे ती लवकरात लवकर पूर्ण व्हावी असं सर्वांचंच स्वप्न आहे. आणि या स्वप्नाला साजेशी गोष्ट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं केंद्र प्रमुख पदाच्या ज्या जागा होत्या त्या जागा जवळपास 2410 जागा. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये केंद्र प्रमुख समुपदेशनाचं जे महत्वाचं कार्य आहे ते आपल्याला चालू असल्याचं पाहायला मिळतंय. आणि याचा फायदा असा होणार आहे की पुढील 8 दिवसांमध्ये आपण जर पाहिलं तर हे सर्व केंद्र प्रमुख आपापल्या पदावरती पदग्रहण करतील. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला असं पाहायला मिळेल की ह्या ज्या 2410 जागा आहेत त्या सर्वच्या सर्व जागा ह्या फेज 1 मध्येच भरल्या गेल्या पाहिजेत. कारण की एवढा मोठा संयम हे बाळगणारे सर्व अभियोगिताधारक आहेत आणि त्यांना फेज 1 ला जर या जागा मिळाल्या जर नाही तर त्यांच्यावरती हा खूप मोठा अन्याय असं म्हणावं लागेल. कारण की त्यांनी एवढा संयम बाळगला आणि ह्या जागा जर येत नसतील तर हा मोठा अन्याय आहेच असं मला वाटतं. म्हणून सर्वांना विनंती असेल की ह्या संपूर्ण ज्या 2410 जागा आहेत ह्या फेज 1 लाच आल्या तर 100% त्याचा परिणाम मेरिटवरती होईल. मेरिट कमी कमी होण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावरती फायदा होईल आणि नक्कीच त्या ठिकाणी जास्तीत जास्त शिक्षक आपल्या शाळेवरती जातील, कॉलेजवरती जातील. आता पुढचा प्रश्न असा आहे की ही जी भरती आहे ही भरती साधारणतः कुठपर्यंत पूर्ण होईल असा प्रश्न विचारला साधारणतः जातोय. आपण जर पाहिलं तर 30 जून ही डेट दिलेली आहे. आपण थोडा जर विचार केला तर लवकरात लवकर जर जाहिराती आल्या 30 जून ही जर शेवटची तारीख जर त्या ठिकाणी ठरली तर पुढील एक 15 दिवसांच्या कालावधीमध्ये तुम्हाला प्रेफरन्स देण्याची प्रक्रिया चालू होईल. साधारणतः जुलैपर्यंत ही साधारणतः एक 15 जुलैपर्यंत ही प्रक्रिया सुरू व्हावी. त्यानंतर आपण जर विचार केला तर पुढच्या 15 दिवसांमध्ये अगदी मुदत वाढ जरी विचारात घेतली तर 30 जुलैपर्यंत ही प्रक्रिया त्या ठिकाणी कंटिन्यू राहील. आणि त्यानंतर जर पाहिलं तर तुमच्यासाठी महत्वाचं सांगतो, मागील वर्षी देखील भरपूर असा वेळ त्या ठिकाणी तुमच्या जाहिराती, तुमचं क्वालिफिकेशन सगळ्या गोष्टी पाहण्यासाठी एक 20-25 दिवसाचा कालावधी गेला. म्हणजे माझी इच्छा आहे की साधारणतः आपण जर विचार केला तर ऑगस्ट महिन्यामध्ये सर्वच्या सर्व फेज 1 चे अभियोगिताधारक त्यांच्या शाळेवरती पाहिजे. पण मुदतवाढ पुन्हा झाली नाही तर संपूर्ण कार्यक्रम हा नियोजित झाला तर ऑगस्ट सप्टेंबर मध्ये तुम्ही तुमच्या शाळेवरती असणार. पण जर हे असंच पुढे वाढत गेलं, बरेच त्या ठिकाणी आपण जर फॅक्टर पाहिले तर आपलेच काही माणसं त्या ठिकाणी ही मुदतवाढ घेत आहेत. मान्य आहे मुदतवाढ गरजेची होती की जागा अपलोड करण्यासाठी, पण ज्या संस्थांना जागाच द्यायच्या नाहीयेत ते मुद्दाम त्या ठिकाणी अडून राहिलेले आहेत. मग ते जर जागाच देणार नसतील तर थांबून उपयोग आहे का? कारण की 1-1.25 वर्ष होईल हे सर्वजण वाट पाहत आहेत, या भरतीची वाट पाहत आहेत. आणि बरेचसे अभियोगिताधारक आज असे पाहायला मिळत आहेत की ते बेरोजगार झालेले आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारची नोकरी नाही, फक्त आणि फक्त ही भरती, या भरतीमधून त्यांना त्यांची स्वप्न पूर्ण करायची. मग अशा अवस्थेमध्ये सरकारकडे जर आपण पाहिलं तर सरकार स्तब्ध झाल्याचं पाहायला मिळतंय. संस्था चालकांकडे पाहिलं, संस्था चालक शांत असल्याचं पाहायला मिळतंय. विनंती एवढीच असेल, तुमच्या जवळपासच्या काही संस्था असतील त्यांना संपर्क करा, त्यांना जाहिराती अपलोड करायला लावा. मी माझ्या गावातली जी छोटीशी संस्था होती त्यांचा पाठपुरावा केला, त्यांच्या जागा मी अपलोड करायला लावल्या. अगदी त्या जागा आधीच्या मुदतवाढीच्या आधीच अपलोड करायला लावल्या. मला जे शक्य आहे ते मी केलं. काल परत एकदा त्यांच्याशी भेटलो, त्यांच्याशी बोललो आणि त्यांना विचारलं. ते म्हटले की आता पुन्हा मुदतवाढ झालेली आहे. खरं तर आम्हाला शिक्षक लवकर पाहिजे, पण ही मुदतवाढ होत राहिलेली आहे. म्हणजे काही शाळांना शिक्षकांची गरज आजही आहे. मोठ्या प्रमाणावरती शिक्षक हे कमी पडतायत आणि सरकार त्या ठिकाणी वेट करतंय, वाट पाहतंय. काही संस्था मुद्दाम त्या ठिकाणी जागा देत नाहीये. प्लीज माझ्या अभियोगिताधारकांना त्या ठिकाणी सांगतो, थोडासा संयम बाळगण्याची गरज जरी असली तरी स्वतः तुम्ही सुद्धा पाठपुरावा घ्या आणि या शासनाला तुम्ही
तुमच्या पातळीवरती दाखवून द्या की आम्ही आता शांत बसणार नाहीये, आम्ही कोणत्या ना कोणत्या मार्गाने या भरती लवकरात लवकर ही भरती कशी पूर्ण होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सांगायचं म्हटलं तर ही भरती लवकरात लवकर ऑगस्ट सप्टेंबर मध्ये पूर्ण व्हावी, जेणेकरून सर्वच्या सर्व गोष्टी क्लिअर होतील आणि तुमचा जो टार्गेट आहे, तुमचा जो रोडमॅप आहे, तुझ्या म्हणजे डोळ्यासमोर जो ठरलेला आहे, तुमच्या डोक्यात जो रोडमॅप बसलेला आहे तो पूर्ण व्हावा अशी माझी इच्छा आहे. त्यामुळं लवकरात लवकर ह्या संपूर्ण जाहिराती याव्यात. पोर्टलवरती जाहिराती आल्यावरती ह्या 2400 जागा पण अपलोड व्हाव्यात आणि आदिवासी विभागाच्या ज्या जागा आहेत 2000 जवळपास जागा आहेत त्या पण याव्यात. हे सगळं आलं तर तुमचं मेरिट खूप कमी येईल, हे मी याची 100% खात्री देतो. सगळ्यांचं काम या भरतीमधून व्हावं यासाठी सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा आहेत. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.